भारताने 9व्यांदा आशिया चषकावर कोरलं नाव। 5 विकेट राखत पाकिस्तानचा उडवला धुव्वा। नाबाद अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा आणि कुलदीप विजयाचे शिल्पकार। मोहसिन नकवींच्या हस्ते आशिया चषक ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार। भारताच्या विजयानंतर दुबईत मध्यरात्री मोठा ड्रामा, तर सूर्यकुमार यादवकडून आशिया चषकाची मॅच फी भारतीय सैन्य दलाला समर्पित। माजी रणजीपटू मिथुन मनहास बीसीसीआयचे नवे अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मनहास यांची बाजी। बीसीसीआयच्या वार्षिक सभेमध्ये नावावर शिक्कामोर्तब। राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार। उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अतिमुसळधारेचा इशारा, तर मुंबई ठाण्यासह पालघरला ऑरेंज अलर्ट। महापुरानं बेहाल मराठवाड्याला पुन्हा जोरदार तडाखा। 3800 गावांना झोडपलं। संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। आजही 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली। नाशिकला आज अतिमुसळधारेचा इशारा। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। सोलापूरच्या तिऱ्हे गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। शैक्षणिक साहित्य पाण्यात वाहिल्यानं गायकवाड बहिणींच्या स्वप्नांचा चिखल। झी 24 तासच्या बातमीनंतर मदतीचा ओघ सुरू। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील देवस्थानं धावली। तुळजाभवानी, साईबाबा, विठ्ठल मंदिराकडून प्रत्येकी 1 कोटींची, तर संत गजानन महाराज देवस्थानकडून 1,11,00,000ची मदत। मुंबईचा महापौर यंदा आपलाच। मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा। एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। शिवतीर्थावरील दसरा मेळावा ऑनलाईन घ्या। चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, तर चंद्रकांत दादांनी आरएसएसला प्रस्ताव द्यावा। सुषमा अंधारेंचा पलटवार। काँग्रेसची आजपासून संविधान सत्याग्रह पदयात्रा। दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम निघणार यात्रा। काँग्रेस नेत्यांसह महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधीही होणार सहभागी।